गुलाब? अय्या, या पायरीवर पण गुलाब? या पायरीवर पण आहे? अय्या, प्रत्येक पायरीवर गुलाब? नक्की माझ्यासाठी कोणीतरी चावट माणसाने ठेवला असणार. नाहीतरी या बिल्डिंग मध्ये माझ्याशिवाय दुसरं कोण आहे गुलाब देण्यासारखं? बरं भाडीताई, मी येते. हा, बाबांना काय हवं नको ते बघा. डोंट वरी मॅम, मी करते सगळं मॅनेज. मॅम, आणि बाहेर काही होणार नाही. हा म्हणजे आमचं कुठलाही प्लॅन नाहीये मॅम. बरं भाडीताई, येते. हो, मी काही लागलं तर मला फोन करा. हा तुम्ही. हो 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 मॅम, डोंट वरी. येते. प्रज्ञा, अगं काय झालं ग? अशी स्वतःशीच काय हसतेस? अगं तुला काय सांगू, माझ्या कुठेतरी सिक्रेट ऍडमायर ना, म्हणजे चाहत्याने माझ्यासाठी प्रत्येक पायरीवर एक एक फूल ठेवलाय. तुमचा बर्थडे आहे का? नाही, फुलं द्यायला वाढदिवस कशाला असायला हवा? हे पण त्याला कसं कळलं माझं फेवरेट कलर गुलाबी येते? मला पण नाही माहिती. प्रज्ञा, ही पहिली 2 फुलं राहिली. ठीक आहे. थँक्यू ताई. पण कोण असेल का तो? मला नाही गो माहित. मला ना बाजारात जायचंय, बाबांसाठी कांदा भजी करायची. येते मी. हॅलो सर, नो हॅलो आणि नो हाय. सर, मी रागवली तुमच्यावर. सर, काय झालं मॅडी, एवढी का चिडलीस तू? सर सर तुम्ही खरं सांगा, तुम्ही आहात ना तो चाहता? सर, काय बोलतेस मॅडी? सर, आसावरी मॅडमच्या इथे प्रत्येक पायरीवर फुलं तुम्ही ठेवलीत ना? येस, घेतली तिने. घेतली सर, पण आसावरी मॅडमचा बर्थडे ना, प्रज्ञाला का तुम्ही फुलं दिलीत सर? काय? नाही 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 नाही, आसावरीच्या घराकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीवर एक एक फूल ठेवलं तुम्ही आसावरीसाठी. सर, मग ती प्रज्ञा फुलं घेऊन गेली सगळी. थांबा सर, मी आणते तिच्याकडनं. थांब 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 थांब, तिने घेतलेली फुलं आसावरीला देऊ नकोस. सर, मग काय करायचं? आसावरी मॅडम गेल्या त्या बाजारात. काळजी करायची नाही, जगातली सगळी फुलं संपेपर्यंत मी आसावरीला फुलं देण्याचा प्रयत्न करतच राहणार. वाव सर, सर यू आर जीनियस. ओके सर, बाय सर. सुहास, कसा आहेस रे? अरे वा, किती गोड. अरे सुहास, तुझं फूल. मला? ए बाळा, ताई, हे तुमच्यासाठी. कोणी दिलं? माहित नाही ताई, तुमच्यासाठी. हो, पण कोणी दिलं? माहित नाही, पण अभिनंदन. ताई, हे घ्या तुमच्यासाठी. अहो, पण कोणी दिलंय हे? माहित नाही. अहो, ऐका ना वहिनी. ताई, तुमच्यासाठी. अरे पण कोणी दिलंय? माहित नाही. अरे अरे हे काय चाललंय? जो येतो तो आपला मला गुलाबाचं फूल देऊन जातोय. कोणी केलं असेल हे? शुभ्रा? नाही. बबड्या? नाही, बबड्याही नाही. ही ना नक्की अभिजित राजेंची खरामत आहे. त्या सगळ्या फॉर्म म्हणून आसावरी मॅमचा फॉर्म कसा शोधणार आहे मी?
सरांना नाही काही सुचतं बाबा. कालपासून मला कामाला लावलं नुसतं. मॅड, दात तुटला असता माझा. काय ते सगळे फॉर्म शोधेपर्यंत मी म्हातारी होणार आहे आता. मॅडी, हा काय टिश्यू पेपर आहे? काय चाललंय तुझं? सर, हवे सगळे फीडबॅकचे फॉर्म आहेत. तुम्ही आसरी मॅडमची बर्थडे शोधायला सांगितली ना मला. हो 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 हो. सापडली? नो सर, त्यांचा फॉर्मच सापडत नाही. मॅडी, हा इथे आहे आसावरीचा फीडबॅक फॉर्म. सॉरी सर. सर, पण तुम्हाला सापडला ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय बर्थडे काय सर? याच्यावर काहीच लिहिलेलं नाहीये. हो सर, बर्थडे कायच लिहिलं नाही याच्यामध्ये. आता तर हे अवघड मिशन होऊन बसलं. आहे, एक आयडिया आहे. आसावरीच्या घरात माझा एक सोल्जर आहे. हाय सर, बोला काय म्हणताय? काय म्हणणार बाबा, काल एवढं सगळं प्लॅनिंग केलं पण दिवसच चुकीचा निघाला. अर्थात आसावरी खुश झाली म्हणा, त्यामुळे नो कंप्लेंट्स, मजा आली. पण काल वाढदिवसच नव्हता ना. हरकत नाही सर. आता आईंचा ऍक्च्युअल बर्थडे असेल ना, तेव्हा पण आपण एक्झॅक्टली असं सेलिब्रेशन करूया. अरे नक्की, पण वाढदिवस कधी ते कळायला हवं ना. काल मी चॅलेंज देऊन बसलोय, शोधून काढेन म्हणून. हे आज संध्याकाळपर्यंत. काय सांगताय? म्हणून तर तुला फोन केलाय. तुला काही कल्पना आहे का? नाही, पण ओके, ह्या गोष्टीत मी तुमच्या बरोबर आहे. मी शोधून काढते आईंची जन्मतारीख. काय सांगतेस काय? म्हणजे तू माझ्या बटालियन मध्ये आहेस? येस सो सोल्जर मिशन के लिए तैयार है. येस सर. अभिजित राजेंचा फोन होता ना? येतंय लक्षात माझ्या. माझ्या वाढदिवसाची तारीख शोधण्याचा प्रयत्न करताय ना? इतकं सोपं नाहीये ते शोधणं. मी पण एकदा ठरवलं ना की कठीण मधली कठीण गोष्ट सुद्धा सोपी करून दाखवते. किती लपवाल? एक दिवस सत्य समोर येईलच. अशी शोधीन तुमची तारीख. कशी? अशी? एक मिनिट, हसू नका. मी एखादी गोष्ट ठरवली की मी करून दाखवते. अशी तशी समजू नका मला. मलाही बघायचंय तू कसं करतेस आणि कशी करतेस ते. पण यावेळेला मी तुझ्या टीम मध्ये नाही हं शुभ्रा. हो, ऐक ना, मला उशीर होतोय, निघायचंय लगेच. ए थांब इकडे. मी काहीतरी विचारलंय ना तुला, माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दे. आईंचा बर्थडे कधी असतो? तारीख आता लक्षात नाही का शुभ्रा? तुला तुझ्या आईचा बर्थडे लक्षात नाहीये? 20 ओके, 20 22. 22. हा असंच 23-24 असंच काहीतरी आहे ग. हे बघ, मला एवढं आठवतंय, मी गोव्याला होतो ना तेव्हा तिचा बर्थडे होता. हो, मागच्या वर्षी 3दा गेलायस तू गोव्याला. फेब्रुवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता या 3 ट्रिप्स पैकी नक्की कुठल्या ट्रिपच्या वेळी आईचा बर्थडे होता? आठव ना सोहम. तिलाच विचार ना यार. हे बघ, मला एवढं आठवतंय, बर्थडेच्या दिवशी ना ती मला फोन लावत होती पण तिचा फोन लागला नव्हता. आणि म्हणून आजोबांनी मला फोन लावून खूप झापला होता, कारण बर्थडेच्या दिवशी ती उपाशी राहिली म्हणून. वाव, हे सगळं आठवतंय ना तुला सोहम? फक्त आईची जन्मतारीख आणि महिना आठवत नाहीये. कमाल आहे यार तुझी. अरे यार, नाही लक्षात ना आता. थोडा विचार कर ना सोहम. प्लीज 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 आठव ना, प्लीज आठव ना. का मागे लागली असे यार शुभ्रा? सोड ना, मला हे बघ आवरून निघायचंय, उशीर होतोय. फाईन, म्हणजे हेही मला शोधावं लागणार. हो. ऐक ना,
तुझ्याकडे आईंचं एखादं डॉक्युमेंट आहे का, म्हणजे आधार कार्ड किंवा ज्याच्यावर बर्थडे असेल असं एखादं डॉक्युमेंट? तिची सगळी डॉक्युमेंट्स ना तिच्याकडेच असतात, ती जपून ठेवते. ओ ओके, धन्यवाद. काय धन्यवाद? 966 म्हणजे 966. 6 जानेवारी. एक मिनिट, तुम्ही या नंबर्स वरून कसं ओळखलात? सर तुम्हाला आधीपासूनच माहित होतं ना? हा, अरे कमाल करतेस, मला कसं माहित असणार? ठीक आहे, तू दुसऱ्या कोणाचा वाढदिवस मनात धरू शकतेस. ओके. धरलंच. जन्मतारीख गुणिले 5 अधिक 17 गुणिले 20 अधिक 25 अधिक महिन्याचा आकडा. जो काय आकडा येईल तो कागदावर लिही, माझ्यासमोर ठेव. ओके. हडाडडंग. 1170. 8 मे. अगो बाई, ही तर आमच्या बबड्याची जन्मतारीख आहे. हा. सर खरंच कमाल झाली. चुकून बरोबर येत नसेल ना? तू तुझा वाढदिवस मनात धरू शकतेस. आई खरंच तुम्ही पण करून बघा. हे घ्या. दोन 2776. हडाडडंग. वीस नोव्हेंबर. चुकला अंदाज. मला वाटलंच होतं तुम्हाला नाही ओळखता येणार म्हणून. 20 नाही, माझा वाढदिवस 24 नोव्हेंबरला आहे. आय एम सो सॉरी, नाही ओळखू शकलो. हारलो. चल मॅडम. असावरी आले बाबा. सर आज ना काहीतरी अमेझिंग दाखवलंय ना तुम्ही. प्लीज सांगा ना कसं ओळखलं? अरे सोपं आहे. जी टोटल येतं ना त्याच्या शेवटच्या 2 आकड्यांमधून 65 वजा केले जे उरतं तो महिना. म्हणजे सोहमच्या 1170 मधल्या 70 मधून 65 वजा केले की 5 म्हणजे 5वा महिना. आणि पहिल्या 2 आकड्यांमधून किंवा 1 आकड्यामधून 3 वजा केले की जे उरतं ती तारीख. म्हणजे 11 वजा 3 8. 8 तारीख 5वा महिना म्हणजे 8 मे. तुम्ही जर सगळं करेक्ट ओळखलं तर मग आईंची बर्थ डेट कशी चुकलात? उशीर होतोय, निघतो. अगं बाई, तारीख तर बरोबर ओळखली यांनी. हॅलो ग्रँडपा, बाय. मी निघते. अरे दिखते काय, येते म्हणायचं असतं. सॉरी येते. हा. नमस्कार करते. 1 2 3 1 2 3 1 2 3. हा, चांगलं शिकलीस. अशीच अधूनमधून येत जा, म्हणजे असावरी आणि मी तुला चांगले संस्कार शिकवू. थँक्यू ग्रँडपा. सर आणि मी निघालो होतो ना, आणि खाली गेल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे मी ग्रँडपांना भेटलेच नाही, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तू आणि चप्पल चोर.
अजून तसं चालू आहे का फिरणं वगैरे? आई वडिलांशी बोललेस का? हो, रोज बोलते मी फोनवर. कसे आहात, सगळं ठीक आहे ना? ते नाही ग, तुमच्या लग्नाविषयी बोललीस का? नाही ना, माझे मम्मी पप्पा गावाला असतात ना, मग माझ्या लग्नाचं मलाच बोलावं लागणार ग्रँडपा. गरज नाही, आम्ही आहोत ना. मध्यंतरी तुझं लग्न हा म्हातारा जुळवेल. ग्रँडपा, तुम्ही माझं जर का सरांशी लग्न लावून दिलं ना, तर तुम्ही मला रोज मंदोदरी म्हटलं तरी चालेल, पण फक्त आपण दोघं असतानाचा. अगं, असं सोन्यासारखं नाव आहे मंदोदरी, हे अर्धवट नाव घेऊन कुठे फिरतेस? हे बघ, लग्नानंतर सगळं बदलणार. तुझी सौकाची चिरंजीव सौभाग्यवती मंदोदरी होणार. ग्रँडपा, मला लवकर करा ना ते ची कौ ची सौक चे लवकर करा ना ग्रँडपा. काही कसली करतेस? सगळं परंपरा आणि रीतीनुसार व्हायला हवं. अगो बाई, तुम्ही असे अचानक? दत्ता आहे, सॉरी, दत्ताजींनी बोलवलंय. अगं येऊ दे त्याला, मीच बोलवलंय. ये रे, आत ये. काय म्हणताय दत्ताजी, अचानक बोलवलं? महत्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलवलं. व्याव्यात बोलणार आहेस का? नाही नाही, बसतो ना. कशाबद्दल बोलायचंय? असं बरी पाणी आण ना. हो हो, आणते. हा, मी इथलं तिथलं बोलत नाही, सरळ मुद्द्यावर येतो. घरात बसून असलो तरी काही गोष्टी माझ्या कानावर येतात, आणि ते योग्य आहे, जे मला पटतं त्या बाजूला स्पष्ट बोलणारा माणूस मी आहे. कानावर म्हणजे कसल्या संदर्भात बोलताय तुम्ही? पाणी. हो, thanks. चहा ठेवता? हो, ठेवते. हा, हो. हे बघ, काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात. लग्न न झालेला पुरुष हा समाजावर सोडलेल्या सांडासारखा असतो. हे सांगायत. मी जोक करत नाहीये, लग्नाची बोलणी करायला बोलवलंय. उपमा पोहे काही करू का? काय खाणार? चहा पोहे? त्याला नकोय, मला चालेल. बरेच दिवस बघतोय मी, काहीतरी चाललंय हे मला जाणवत होतं. आता ती माझी सख्खी लेक नसली तरी घरचा वडीलधारा म्हणून बोलतोय हे लक्षात घे. मुलीबद्दल काय बोलणार? एवढी लक्ष्मी सारखी मुलगी समोर आहे, मनाने निर्भळ, साधी. तर आता उगाच फिरण्यात वेळ काढू नकोस. एक पाऊल पुढे म्हणजे लग्नाचा विचार कर. साखर 1 चमचाच ना? हो हो हो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय दत्ताजी, की म्हणजे मी खरंच लग्नाबद्दल विचार करावा? मग काय फिरवत बसणारच तिला? हे बघ, हे बरोबर नाही. तुमच्या पिढीला जबाबदारी घ्यायला नको. ती साधी मुली आहे, पण हा तिचा बाप तुला गैरफायदा घेऊ देणार नाही. एकत्र असता, मैत्री आहे, सगळं ठीक आहे, पण प्रेम असेल तर लग्न हाच मार्ग आहे, समजलं? तुम्हाला हे लग्न मान्य? अगदी 100%. पण तिच्या आयुष्यात आधी काही गोष्टी झाल्या, त्याच्याशी तुला कर्तव्य नाही.
तू तुझं भविष्य बनायचं आहेस त्याबद्दल बोल. आता भूतकाळ शिरायचा प्रश्नच नाहीये. आणि भूतकाळ कोणाला नसतो? तुला आहे, मला आहे, अख्ख्या जगाला आहे. नाही, भूतकाळात शिरत नाहीये, पण एकदा घरातल्या सगळ्यांशी बोलून घ्यायला हवं ना. म्हणजे त्यांची परवानगी. घरातला मोठा बोलतोय असं समज. आणि चांगल्या गोष्टीला कोण का विरोध करेल? घरातल्या सगळ्यांची याला परवानगी आहे असं समज. आणि त्यातूनही तुमच्या दोघांचा होकारच महत्वाचा आहे. चहा. खायला आणतेस ना? हो, आणते. हा, खर तर रीतीप्रमाणे सागर संगीत चहा पोह्यांचा कार्यक्रम व्हायला हवा. पण हरकत नाही, तू चहा घे. हो हो. तुझी या लग्नाला तयारी आहे? इतके दिवस भूक मेली होती का तुझी? समोरून एक तरी प्रयत्न करायला हवा होतास तू. केला होता दत्ता, म्हणजे बाबा. हा, नावावर नात्यावर बरोबर आलास. ती माझी लेक नसली तरी वडिलकीच्या नात्यानं पुढाकार घेऊन मी हे सगळं ठरवतोय. पण मला तुझ्या वागण्या बोलण्यात काही खटकलं तर मी तिथल्या तिथे नकार देईन. बरोबर. म्हणजे तुम्हाला खटकणारच नाही. मी तुम्हाला तशी संधीच देणार नाही. म्हणजे मनात इतकी भरली ती. छान छान छान. नाही, मनात तर कधीच भरली होती, पण कसं बोलावं, कोणाकडे बोलावं काही कळत नव्हतं ना. म्हणजे विषय तसा नाजूक आहे ना, तसाच हाताळायला हवा. चला, एवढं कळतंय हे खूप आहे. पोहे खा. आता सगळे प्रश्न सुटलेत ना? पोहे कसे झाले? छान झालेत ना? म्हणून काय उत्तम. आता तुला घरच्या जेवणाची सवय करायला हवी. आता लगबगीनं लग्नाच्या तयारीत लागायला हवं. चप्पल चोर. सॉरी. आता तुम्हाला चप्पल चोर म्हणून कसं चालेल? आता तुम्ही अगर ते जावई होणार अभिजितराव. तुम्ही लगेच होकार देऊन मला एवढा मान देणार आहे मला आधीच माहित असतं तर तुमच्याकडे मनातलं बोलून मोकळा झालो असतो मी. अरे, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सर, हा? तुम्ही इथे अचानक? अचानक नाही, तो माझ्याशी गप्पा मारायला आलाय. ओके, पण मग गप्पा मारायला मस्त चहा किंवा कॉफी घेऊन येऊ का पटकन? ते सगळं बघायला असावरी आहे. तू आत्ताच ऑफिस मधून आलेस ना, हातपाय धुवून घे जा. तुला आधीच ऑफिस मधून यायला उशीर झालाय. हो, एक खूप महत्वाची मीटिंग होती आजोबा. मग कशी झाली मीटिंग? हाऊ वॉज युअर डे? अ बिट हेक्टिक पण सॅटिस्फाईंग. अरे, आजचा माझा दिवस तर एकदम अमेझिंग. आयुष्यातल्या आजवरच्या दिवसातला सगळ्यात बेस्ट दिवस. आज एकदम खुश आहे राजे. का बरं? कळेल. ओके, मी आलेच. हा. आई, अभिजित राजे आणि आजोबा ते एकत्र हसतायत. अगं हो ना, आल्यापासून हेच चाललंय. अगं हसतायत काय, बोलतायत काय, एकमेकांना टाळ्या काय देतायत, काय कळत नाही गो. बरं बाळा, तू चहा घेणार आहेस का? हो. आई, पण कालपर्यंत एकमेकांचा चेहरा पाहिला तरी तोंड कडू व्हायचं ना यांचं. मग आज इतकं काय कॉमन सापडलंय यांना? एवढं सख्य? काही समजत नाही बाई. पण असू दे ना, चांगलंच झालं ना ग. म्हणजे बघ ना, बाबांना एक चांगला मित्र मिळाला. त्यांच्या निमित्ताने का होईना, बाबा बघ कसे खळखळून हसतायत ग. खरं तर अभिजित राजे आणि आजोबा एकमेकांबरोबर इतके छान वागतायत म्हणून आनंद व्हायला हवा ना मला. पण मला जरा टेन्शनच येतंय. म्हणजे यातून काहीतरी चांगलं होणार आहे का काहीतरी वावगं होणार आहे?
काही अंदाज नाही बांधता येते मला कसलाच. नमस्कार करतो. हो, आयुष्यवंत व्हा, यशस्वी व्हा अभिजितराव. दत्ता अबू. दत्ताजी, अहो मला अभिजितराव काय म्हणताय? अभिजित म्हणा किंवा सरळ चप्पल चोर म्हणा. त्यात कसा आपलेपणा वाटतो. ते राव बिव म्हणजे लांबचं वाटतं. अहो मी तुमचा आता जावई होणार आहे. आमच्यात कुलकर्ण्यांचे संस्कार आहेत ना. जावयाला अरे तुरे करत नाही आम्ही. काय नशीब आहे बघ, त्या दिवशी देवळात तू ही चप्पल चोरत होतास. आता तुझी चप्पल मुलं चोरतील लग्नात. बाबड्या चोरेल. तो सौम्या आळशी, तो कसला चोरतो. पण बरं वाटलं. मला वाटलं होतं तू नकार देशील. थोडी वेंधळट आहे ती. अहो नाही नाही, वेंदळी काय आवडते मला. आणि मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये दत्ताजी. अरे सारखा सारखं काय पाय पडतो. पुरुषांनी जास्त वाकू नये. तुम्ही म्हणाल तसं. येतो. एक मिनिट थांब. एवढी चांगली गोष्ट घडली, तोंड गोड करून जा. असा बरी असा बरी अभिजित रावांचं तोंड गोड करायचंय. साखर घेऊन ये. आणते बाबा. हाय. सावकाश. लडकी ब्युटिफुल एन्जॉय एन्जॉय करा सगळ्यांनी. बघ कुणाला काय हवं नको ते बघ आणि तू पण चिल मारो की. बाग एक कम्फर्टेबल आहात ना दत्ताजी? आपलं हे बाबा. हो 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 हो. हे सगळी व्यवस्था बाडीने केली ना. हो तिनेच अरेंज केलेली सरप्राईज पार्टी. आहे की नाही कोणी मुलगी? हा 8 वर्ष बघतोच आहे. ते काय सर मिल्कशेक हो. आजोबांना आवडतो ना. घेत घेत घेत. याच्यात थोडं आईस्क्रीम टाकू का? नको नको, या हवामानात मला आईस्क्रीम बांधतो. ऑल राईट घ्या. तुम्ही हे सगळं इथे मांडून ठेवा आणि एन्जॉय करा. पार्टी तुमच्यासाठी अरेंज केली मॅडीनी. एन्जॉय. हो सर. हा. मॅम, सगळ्यांना ही न्यूज ऐकून इतका मोठा धक्का बसला ना. खूप आनंद झाला सगळ्यांना. सगळे मला म्हणायला लागले पार्टी दे पार्टी दे. म्हणून म्हटलं आजच पार्टी देऊन टाकू सगळ्यांना. मॅम, तुम्हाला पण खूप आनंद झालाय ना? हो. व्हॉट हॅपन मॅम? मॅम तुम्ही रडताय? काय झालं मॅम? नाही हो, कधी कधी काय होतं ना, असं खूप आनंद झाला असला ना तरी सुद्धा डोळे भरून येतात ना. थँक्यू मॅम, थँक्यू. मला माहिती होतं तुम्हाला खूप आनंद होणार ते. मी पण आज खरंच खूप खुश आहे. म्हणजे माझ्यासाठी तर हे ड्रीम कम ट्रू आहे ना. तुम्हाला तर माहितीये माझा सरांवर कधीपासून क्रश होता ते. आणि आता चक्क सर माझे हजबंड होणार आहेत. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये मॅम. हो ना, खरंच विश्वासच बसत नाहीये. आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप 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 स्पेशल आहे मॅम. आणि मॅम तुम्ही ग्रँडपाना घेऊन इथे आलात आणि आजचा दिवस अजूनच स्पेशल केलात माझ्यासाठी. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. ओ माय गॉड, मी विसरलेच. 1 मिनिट. एक्सक्यूज मी युअर अटेन्शन प्लीज. ऐका ना सगळ्यांनी प्लीज. मॅडी काय केलं से? सॉरी सर. ठीक आहे. तू कशाला म्युझिक वाजवतेस? तुला काय कुठलं गाणं हवंय ते विश्वासला सांग ना, तो लावेल. नो सर, म्युझिक नव्हते वाजवत मी सर. हा? सगळ्यांचं लक्ष जावं ना म्हणून मी ग्लास वाजवत होते. मला एक अनाउन्समेंट करायची सर. एवढंच ना, मग मला सांगायचंच ना. हॅलो एव्हरीबडी, अटेन्शन प्लीज. ही पार्टी जिच्यामुळे शक्य झालं ते आपल्या लाडक्या मॅडीला 2 शब्द बोलायचे. मॅडी प्लीज. थँक्यू व्हेरी मच सर. मला बोलायचं म्हटलं तुम्ही लगेच सगळ्यांना सांगितलं. यू आर सो स्वीट सर. तुमचा हा केअरिंग स्वभावच मला खूप आवडतो सर. खर तर लग्न ही न्यूज सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असते आणि सगळ्यांनाच त्यामुळे खूप आनंद होतो ना. ऑफकोर्स म्हणजे लग्न ही न्यूजच अशी की सगळ्यांना आनंद होणारच. पण आज मला स्पेशली थँक्स म्हणायचे ते ग्रँडपांना. त्यांच्यामुळे सगळं पॉसिबल झालंय. थँक्यू व्हेरी मच ग्रँडपा. ग्रँडपा अँड सर आर द 2 बेस्ट पर्सन इन माय लाईफ. मॅडी, हा, मला बेस्ट फ्रेंड म्हणालीस ना. आज तुला कळेल तुझ्या सरांपेक्षा
हा ग्रँड पा किती बेस्ट आहे तू. विचाराने पुढारलेला असला तरी रीतीभाती सांभाळून आहे. तू विश्वासदार आहे. आणि खुर्ची आण ना. हो आजोबा आणतो. बसा अभिजितराव. हो. त्याला एकट्याला कसं बसवलं? त्याच्या होणाऱ्या बायकोची खुर्ची कुठे आहे? आजोबा सॉरी आणतो आणतो. गाडी तू कुठे? असावरी अगं भावी मिसेस राजाला गिफ्ट दे. अशा प्रसंगी साडी नेसायची असते. जे मिळेल ते गोड बांधून पदरात घ्यायचं असतं. हो का ग्रँडपा? सॉरी मला माहिती नव्हतं. हरकत नाही. असावरी तुला हळूहळू रीतीभाती शिकवेल. असावरी गिफ्ट दे. थँक्यू. लवकरच सुखाने संसार करायचा आहे.